आता इथं शाळेच्या बाहेर एवढी गर्दी कायची ते सांगतो पुढं, ते आधी आपल्याला फॉलो करा. तर जय श्रीराम मित्रांनो, मी आहे प्रणव कर्डिल, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आता रात्रभर आहे ना माझ्याकडे दारे होते दाराला, त्याच्यामुळे मोकार तर झोप झाली नव्हती, माहिती काहीच नव्हती. त्याच्यामुळे मी सकाळी डायरेक्ट 9 वाजता झोपलो होतो. 9 वाजता उठून आणि डायरेक्ट जागा मागा रेडी झालो. डायरेक्ट आपल्याला जायचं होतं भेंड्याला, कारण की आपल्या बहिणीचा पेपर होता आज आणि पेपर भेंड्याला असल्या कारणाने मला जावं लागत सोडायला. त्याच्यामुळे मग मस्त पैकी लगेच सुंदरी काढली निघालो होतो सोडायला. आणि जाता जाता तिची मैत्रिणीला तीच संघ घेतलं होतं, त्याच्यामुळे त्यांना जाता जाता दर्शक ज्ञान देत होतो. ज्ञान देता देता भेंडत आलतो, त्याच्यामुळे मग त्यांना लगेच तिथं दिलं सोडून. आणि थोड्याच वेळात त्यांचा पेपर भरला होता. मग ते मस्त पैकी पेपर द्यायला गेलते. मी इथं पार्किंग मध्ये बसलो होतो. पार्किंग मध्ये बसून मला मोकार काटा आलता. म्हणलं चला आता आत्याकडून जाऊन येऊ, बरेच दिवस झाले आता आत्याकडे गेलो नव्हतो. त्याच्यामुळे डायरेक्ट सुंदरी काढली, डायरेक्ट आत्याच तिथं आलो ना. आत्याच तिथं आलं डायरेक्ट आपला पाहुणचार चालू झाला भाई. आणि चहा पाणी डायरेक्ट जेवायला दिलं भाई. नात करते काय असं विषय राहतो आपल्याकडे. आणि आता ती झाल्या 2-4 चपात्याचा मुर्दा बसून डायरेक्ट आहे ना म्हणलं आता चला टाइम झाला यांचा पेपर सुटायचा. म्हणलं मग लगेच सुंदरी काढली, डायरेक्ट पेट्रोल पंपावर आणली, कारण की तिला पेट्रोल टाकायचं होतं. पेट्रोल वगैरे टाकून डायरेक्ट इथं कॉलेजच्या बाहेर येऊन थांबलो. ते येऊन पाहत नाही तर डायरेक्ट आहे ना एका भाईने डायरेक्ट एवढा मोठा नंदी आणला होता. त्याला मनातली मनात विचार केला आपल्या तिकडे नाही याला चांगलं हाकायला न्यायला पाहिजे, तेवढंच उसतलं काम भागन, ट्रॅक्टरची गरज पडणार नाही. बरं ते सोडा, आपलं नंदी कस काय कमेंट मध्ये नक्की सांगा. थोड्याच वेळ यांचे पेपर सुटले होते, मग मस्त की आपण इथं बाहेर येऊन थांबलो होतो. आणि हो भाई डायरेक्ट वजन 2 बोट करीत होता भाई, नात करते काय असं विषय. मग मस्त यांना घेतलं डायरेक्ट आहे ना घरी निघालो. बरं आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असलं तर फॉलो करा, शेअर करा, लाईक करा.